तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन हजारो प्रेक्षकांचा, परीक्षकांचा आणि कंटेस्टंट लोकांचा जीव वाचवलेला असतो. तिथे राकेशने ईश्वरी अर्णवला मारण्यासाठी त्यांच्या ट्रॉलीच्या खाली बॉम्ब बसवलेला असतो. ज्या ठिकाणी ते आपलं काम करणार असतात त्याच ट्रॉलीच्या खाली त्याने बॉम्ब सेट केलेला असतो, जेणेकरून स्फोट झाल्यानंतर अर्णव ईश्वरी इथे आता मेले पाहिजे, त्यांच्या चिंधड्या झाल्या पाहिजे असा राकेशचा प्लॅन असतो. आणि म्हणून त्याने बरोबर त्यांच्या ट्रॉलीच्या खालीच बॉम्ब सेट केलेला असतो. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवच्या जीवाला धोका निर्माण केल्यानंतर बाकीचे सगळेजण निवांत असतात. मात्र रमाकांत काका टेन्शनमध्ये असतात. कारण का तर त्यांना माहिती असतं माझ्या मुलाच्या आणि माझ्या सुनेच्या जीवाला धोका आहे. आणि त्यामुळे ते धावत पळत तिथे यायला निघालेले असतात. आणि प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये फायनली रमाकांत काका तिथे पोचतात आणि जोरात आवाज देतात, अर्णव ईश्वरी बाजूला व्हा, तुमच्या ट्रॉलीच्या इथे बॉम्ब आहे, बॉम्ब. असं म्हणाल्यानंतर ईश्वरी लगेच खाली वाकून बघते आणि तो बॉम्ब बाजूला काढते. आणि प्रेक्षकांनो, 30 सेकंद उरलेली असतात. पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची बाजी लावत ईश्वरीने 30 सेकंदांमध्येच तो आता बॉम्ब डिफ्यूज केलेला असतो. तिने विचार केलेला नसतो की मी चुकीची वायर ओढते की बरोबर, पण तिने येलो वायर ओढून तिने तो बॉम्ब आता डिफ्यूज केलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, रमाकांत काकांनी योग्य वेळी येऊन अर्णव ईश्वरीचाच नाही, तिथे असलेल्या बऱ्याच लोकांचा जीव वाचवलेला असतो. आणि ईश्वरीने योग्य वेळी तो बॉम्ब डिफ्यूज करत रमाकांत काकांची साथ दिलेली असते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये रमाकांत काकांनी वल्लरी, सौदामिनी देशमुख आणि राकेश या तिघांचं कारस्थान उघडं पाडलेलं असतं. राकेश पळून गेलाय हे पोलिसांना माहिती असतं, त्यामुळे पोलीस कार्यक्रमाच्या ठिकाणी तैनात असतात राकेशला पकडण्यासाठी. आणि रमाकांत काका राकेशला पोलिसांच्या स्वाधीन करतात. आणि त्यामुळे राकेशसारखा गुन्हेगार जो बाहेर पळून आलेला असतो तो पुन्हा एकदा जेलमध्ये शिक्षा भोगण्यासाठी गेलेला असतो. आणि वल्लरीने कशा पद्धतीने सगळं प्लॅन केलं होतं हे सुद्धा रमाकांत काकांनी सगळ्यांच्या समोर आणताच वल्लरीचं कारस्थान उघडं पडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्णव ईश्वरीला हरवण्यासाठी सौदामिनी देशमुख, राकेश, वल्लरी, नम्रता, त्याचबरोबर कार्यक्रमाचे स्वतः आयोजक सगळेजण इथे परिपूर्ण मेहनत घेत असतात अर्णव ईश्वरीला हरवण्यासाठी. आणि एवढं मोठं संकट कमी आहे त्याच्यामध्ये राकेशची भर असते. अर्णव ईश्वरीला मारण्यासाठी तो चक्क जेलमधून बॉम्ब तयार करून आला आहे. आणि तो बॉम्ब बरोबर अर्णव ईश्वरीच्या ट्रॉलीच्या खाली लावून तो त्यांच्या चिंधड्या करणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे इथे आता सौदामिनी आणि वल्लरी त्या दोघींना प्रचंड आनंद झालेला असतो. वल्लरीला वाटत असतं, अरे वा, मला आता सात्विक फॅशनमध्ये 25% पार्टनरशिप मिळेल आणि आकाश टेक्स्टाईल माझ्या मुलाच्याच नावावरती आहे. त्यामुळे आता जी प्रॉपर्टी मला गेली 25 वर्ष हवी होती, ज्याच्यासाठी मी यांची हाजी करत होती, आता फायनली ते मला सगळं मिळणार आहे. सौदामिनीला वाटत असतं, चला, मी माझ्या मुलीच्या अपमानाचा बदला पण घेतला आणि अर्णवसाठी असलेली सगळ्यात महत्त्वाची आणि जवळची त्याची सात्विक फॅशन, जी फक्त त्याच्यासाठी कंपनी नाही आहे, त्याच्या आईची इथे खूप मोठी त्याची ओळख आहे, त्याचे इमोशन्स आहेत सात्विक फॅशनबरोबर. आणि त्यामुळे इथे अर्णवला काही झालं तरीसुद्धा ती कंपनी स्वतःच्या हातून जाऊ द्यायची नाही आहे. त्यामुळे इथे अर्णव ईश्वरी दोघेजणं खूप जास्त प्रयत्न करत असतात आपली कंपनी वाचवण्यासाठी. पण एवढे सगळे त्यांचे विरोधक तिथे त्यांना विरोध करण्यासाठी सुद्धा आलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो,
इथे आता खूप मोठी कसोटी त्यांची सुरू असते, पण कुणी ना कुणीतरी देवासारखं मदतीला येतात. त्या पद्धतीने रमाकांत काका आता मदतीला आलेले असतात. राकेशने अर्णव ईश्वरीच्या ट्रॉलीच्या खाली बॉम्ब सेट केलेला असतो. नम्रताने इथे ईश्वरीची साडी खराब केलेली असते. तेव्हा ईश्वरी टेन्शनमध्ये असते की आता मी काय करू, माझी साडी तर पूर्णपणे खराब झाली. अर्णव म्हणतो काळजी करू नको, आपण दुसरी साडी अरेंज करूया. त्यामुळे तिथे अर्णवने एक साडीसुद्धा छान पद्धतीने अरेंज केलेली असते आणि त्याच्यामधून इथे तो छान असं डिझाईन तयार करणार असतो आणि ईश्वरी ते प्रेझेंट करणार असते. त्याच्यामधून काही ना काहीतरी ते मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्की करत असतात. आणि तेव्हा राकेश सौदामिनीला म्हणतो काळजी करू नका, तुमचं काम झालं, बॉम्ब सेट केला. सौदामिनी म्हणते आम्हाला तेच हवं होतं. तेव्हा तो म्हणतो तुम्ही कुठे आहात. ती म्हणते बाबा मला काय वेळ लागला आहे का, तू तिथे बॉम्ब सेट करणार आहेस आणि आज मी तिथे येणार आहे का. अजिबात नाही, मला काय झालं तर आणि कधी एकदा तो प्लॅन आपल्यावरती फिरेल हे सुद्धा मला सांगता येत नाही आहे, मला तर भीती वाटते. त्यामुळे इथे आता सौदामिनी देशमुख काही बाहेर गेलेली नसते. सौदामिनी देशमुख तिथेच असते आणि मग तिने इथे सूत्र फिरवलेले असतात. आपल्या टीमला सांगितलेलं असतं आज जे काही होईल ते तुमच्या फेवरमध्ये होईल, कारण काहीही झालं तरी आज मी तिथे नसणार आहे, पण मात्र मी तुमच्यासाठी खूप काही गोष्टी तिथे करून ठेवलेल्या आहेत मॅनेज. आणि त्यामुळे इथे गोष्टी मॅनेज केल्यामुळे ती आता निवांत असते आणि तिचे टीम मेंबर हे आपल्या परीने आता बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतात. सगळेजण आपापल्या परीने बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामध्ये नम्रताने माती घालेली असते, ईश्वरीची साडी खराब केलेली असते. तेव्हा रमाकांत काका उदय काकांना तिथेच आता बांधून ठेवतात. उदयकांतला तिथेच बांधून ठेवतात आणि सरळ तिथून पळ काढतात. उदयकांतला धक्काबुक्का देऊन त्यांनी खाली पाडलेलं असतं, तरीसुद्धा दारू प्यायल्यामुळे त्याला नीट चालता येत नसतं आणि रमाकांत काका धावत पळत त्याचा मोबाईल घेऊन तिथून निघतात, कारण वल्लरीने त्यांच्या मोबाईलवरती कार्यक्रमाच्या ठिकाणचा ॲड्रेस पाठवलेला असतो आणि म्हणून तो मोबाईल घेऊन ते पळालेले असतात, जेणेकरून त्यांना ॲड्रेस मिळेल आणि तिथे जाऊन ते आपल्या मुलाचा आणि सुनेचा जीव वाचवतील आणि तिथे असलेल्या खूप लोकांचा सुद्धा जीव वाचवतील. आणि त्यामुळे ते योग्य ठिकाणी तिथे गेलेले असतात. तिथे गेल्यानंतर आता आजूबाजूला बघतात, खूप लोक तिथे जमलेले असतात. रमाकांत काका थोडाफार आपला गेटअप बदलण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना काही करता येत नसतं आणि त्यामुळे ते आता हतबल होऊन त्या ठिकाणी गेलेले असतात. तेव्हा तिथे काही कपडे वगैरे असतात, ते चेंज करतात. कपडे वगैरे चेंज करतात एका रूममध्ये जाऊन आणि सरळ आपला चेहरा कवर करून ते तिथे आलेले असतात. तेव्हा इथे आता सगळीकडे ते बघत असतात, कुठे दिसतोय राकेश, कुठे मारण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण सगळं निवांत असतं. तेव्हा ते आपला गेटअप पटकन चेंज करतात आणि ते जातात. कार्यक्रमाला आत्ताच सुरुवात झाली आहे, म्हणजे लवकरात लवकर काही इथे बॉम्ब वगैरे लावलं की काय, किंवा कशा पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होणार आहे, हे सगळं आता ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा रमाकांत काकांना कळलेलं असतं की राकेश पळाला आहे, म्हणून तिथे पोलीससुद्धा तैनात आहेत. पोलीस तिथे लक्ष ठेवायला तैनात आहेत. तेव्हा ते म्हणतात अच्छा, म्हणजे काल जे वल्लरी म्हणत होती की राकेश आला आहे मारण्यासाठी, त्यामुळे आता राकेशलासुद्धा मला शोधावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पोलिसांना राकेश भेटत नसतो, कारण त्याने मास्क वगैरे लावलेला असतो ना म्हणून. तेव्हा इथे रमाकांत काकांनी राकेशला ओळखलेलं असतं, कारण त्याने फोनवरती बोलण्यासाठी मास्क बाजूला केलेला असतो. राकेशलासुद्धा बघतात, वल्लरीलासुद्धा बघतात. सौदामिनी देशमुख काही दिसत नाही, सौदामिनी देशमुख तिथे आलेली नसते. तेव्हा रमाकांत काका ईश्वरी आणि अर्णवला बघतात. जेव्हा फोनवरती राकेश जेव्हा सांगत असतो ना वल्लरीला पण की मी ट्रॉलीच्या खाली बॉम्ब लावला आहे, ट्रॉलीच्या खाली, गेटअप चेंज करून आलेले रमाकांत काका ट्रॉलीच्या खाली वाकून बघतात आणि म्हणतात ईश्वरी, अर्णव लवकर बाजूला व्हा, तुमच्या ट्रॉलीच्या खाली राकेशने बॉम्ब लावला आहे, बॉम्ब. आणि तेव्हा प्रेक्षकांनो राकेश आता घाबरलेला असतो. राकेशच्या मागेच रमाकांत काका उभे असतात, त्याची कॉलर पकडतात आणि पोलिसांना म्हणतात हा बघा राकेश, हा राकेश आहे. तेव्हा पोलीस धावत पळत येतात आणि राकेशला पकडतात. राकेशला लगेचच त्यांनी पकडलेलं असतं. रमाकांत काकांमुळे एक गुन्हेगार सापडलेला असतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बाजूला व्हा, सगळेजण बाजूला व्हा.
आणि तेव्हा ईश्वरी तो बॉम्ब आता जो खाली लावलेला असतो, अर्णव बाजूला गेलेला असतो, ईश्वरी पटकन खाली वाकून बघते आणि तो बॉम्ब काढते आणि बघते तर काय, त्याच्यामध्ये टायमर सेट केलेला असतो आणि 1 मिनिट उरलेला असतो. त्याच्यामधले सुद्धा काही सेकंद हे गेलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते आता काय करू, हा तर बॉम्ब आता फुटेल. ती लवकरात लवकर विचार करते आणि म्हणते गणू बाप्पा, तुमचं नाव घेऊन ही वायर मी खेचण्याचा प्रयत्न करते. प्लीज तुमच्या आशीर्वादाने मी बरोबर वायर खेचली जाऊ दे. तेव्हा ती तिथून थोडंसं अंतरावरती जाऊन रेड आणि येल्लो अशा 2 वायर असतात. ती आता रेडला दुर्लक्षित करते आणि येल्लो वायर खेचते. त्यामुळे इथे स्फोट झालेला नसतो आणि नंबरसुद्धा थांबलेले असतात. अर्णव प्रचंड चिडलेला असतो ईश्वरीवरती. त्याला वाटतं जर चुकीचा नंबर दाबला गेला असता आणि तुला काही झालं असतं तर. तेव्हा इथे अर्णव येतो, ईश्वरीला घट्ट मिठी मारतो. अशा रीतीने ईश्वरीने सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी गणू बाप्पाचं नाव घेऊन तिने आता येल्लो वायर खेचून सगळ्यांचा जीव वाचवलेला असतो. आणि त्यामुळे इथे सगळेजण टाळ्या वाजवून ईश्वरीचं स्वागत देखील करतात. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, थँक्यू बाबा, तुम्ही आलात म्हणून हे सगळं शक्य झालं. पण हे सगळं काय बाबा, तुम्हाला एवढं लागलं आहे का? ते म्हणतात ती खूप मोठी लाँग स्टोरी आहे, ते मी सगळं नंतर सांगेन, पण आधी तुम्ही तुमच्या खेळाकडे लक्ष द्या. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता राकेशला सुद्धा पकडलेलं असतं आणि त्यानंतर एकच राऊंड राहिलेला असतो. तो राऊंड आता पूर्ण होत असतो आणि सगळे राऊंड पार पडलेले असतात, गुणसुद्धा दिलेले असतात. अर्णव ईश्वरी जिंकलेले सुद्धा असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आमच्यासमोर खूप संकट आली, पण प्रत्येक संकटातून आम्ही पार करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटीला सात्विक फॅशन आमचं जिंकलं. 100 कोटी रुपये आमच्या वाट्याला आले. आणि तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात की सगळेजण इथे आहेत तर मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. ईश्वरी बाळा, हा जो बॉम्ब इथे लावण्यात आला होता ना, त्याबद्दल मला कसं कळलं असं तुला वाटलं असेल ना? ती म्हणते हो बाबा. तो म्हणतो मला उदयकांतने आणि वल्लरीने किडनॅप करून ठेवलं होतं. 20 वर्षांपूर्वी माझ्या बाबतीत जो काही गैरसमज करण्यात आला होता तो वल्लरी आणि उदयकांत माझा भाऊ आणि त्याचबरोबर इथे माझ्या बायकोची वहिनी या दोघांनी मिळून हे कारस्थान केलं होतं. आणि तसे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. आणि हे पेन ड्राईव्ह बघा, त्याच्यामध्ये वल्लरीचं आणि रमाकांतचं संपूर्ण बोलणं रेकॉर्डेड आहे. आणि ते सुद्धा इथे मीडियाच्या समोरच रमाकांत काकांनी पेनड्राईव्ह लावायला सांगितलेलं असतं. त्याच्यामध्ये वल्लरी आणि रमाकांत दोघेजण 20 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुली देत असतात. तो व्हिडिओ सगळ्यांसमोर आलेला असतो. सौदामिनी देशमुख आणि त्याचबरोबर राकेश, वल्लरी, उदयकांत चौघेजण एकत्र येऊन कशा पद्धतीने अर्णव ईश्वरीला त्रास द्यायचा, त्यांना हरवायचं, गेममधून बाद करायचं, याचं प्लॅनिंग ते सुद्धा इथे रमाकांत काकांनी सांगितलेलं असतं. आणि इथे वल्लरीनेच तुझ्या आईला सुद्धा बदनाम केलं. मला बदनाम करण्यासाठी माझ्या बायकोने आत्महत्या केली, त्याला जबाबदार उदयकांत आणि वल्लरी हे दोघेजण आहेत असं सुद्धा रमाकांत काका आता सांगतात. त्यामुळे इथे आता 20 वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्याची कबुलीसुद्धा वल्लरीने स्वतःच्या तोंडाने दिलेली असते. त्यामुळे खरी गुन्हेगार कोण आहे ती आता वल्लरी समोर आलेली असते. आणि त्याचबरोबर इथे आता रमाकांत काका निर्दोष सिद्ध झालेले असतात. 20 वर्षांपूर्वी जे काही त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले असतात, सुप्रियावरती शिंतोडे उडवलेले असतात, ते खरं तर जाणून बुजून करण्यात आलेला तो कट असतो. विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा कट असतो. ही गोष्ट रमाकांत काकांनी प्रूव्ह केलेली असते आणि खऱ्या अर्थाने आपल्या बायकोला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो, आपल्याला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. तेव्हा अर्णवला खूप छान वाटतं की त्यांनी बेधडकपणे खऱ्या गुन्हेगारांची नावं सांगून स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव येतो आणि त्यांना बाबा अशी हाक मारत प्रेमाने मिठी मारतो आणि म्हणतो माफ करा, जे काही झालं त्याच्यात तुमची काही चूक नव्हती, मला माहिती होतं, पण तुम्ही सोडून गेलात त्याचं मला वाईट वाटलं होतं, पण आज तुम्ही जे काही केलं त्याचा मला अभिमान वाटतोय. आय एम प्राऊड ऑफ यू असं अर्णव आपल्या वडिलांना म्हणून त्यांना मिठी मारतो. अशा रीतीने प्रेक्षकांनो 20 वर्षांपासून आतापर्यंत केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही रमाकांत काकांनी वल्लरीला उशिरा का होईना पण दिलेली असते. आणि राकेश बरोबर वल्लरीसुद्धा जेलमध्ये गेलेली असते. आणि उदयकांत कुठे आहे हे पोलिसांना सांगत त्यालासुद्धा लवकरात लवकर अरेस्ट करा आणि तुम्ही आता जेलमध्ये टाका. हा उदयकांतचा मोबाईल आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये वल्लरी आणि त्याचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत, तिने त्याला किती पैसे पाठवलेत ते सुद्धा सगळं आहे. घरामध्ये चोरी करणारी सुद्धा वल्लरीच आहे, चोरी करून त्याच्यामध्ये खोटे दागिने ठेवणारी सुद्धा वल्लरीच आहे. या गोष्टी
गोष्टीपर्यंत रमाकांत काकांनी सगळे गुन्हे तिचा आता सांगितलेले असतात आणि तिला जेलमध्ये पाठवण्याची पूर्णपणे तयारी ही केलेली असते. अशा रीतीने रमाकांत काकांसाठी सगळ्यांनी तिथे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवलेल्या असतात, कारण त्यांच्यामुळे खरं तर सगळ्यांचा जीव वाचलेला असतो. आणि ईश्वरीसाठी सुद्धा टाळ्या असतात, कारण तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता योग्य वेळी तो बॉम्ब डिफ्यूज करून हजारो लोकांना वाचवलेला असता.